गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. काहीच दिवसांवर म्हणजे अगदी काहीच दिवसांवर गणपती बाप्पाचं आगमन आता येऊन ठेपलेलं आहे आणि आपल्या लाडक्या गणरायाला मोदक खूप आवडतात. उकडीचे मोदक तर नेहमी आपण खातच असतो किंवा तळलेले मोदक सुद्धा आपल्याला माहिती आहेत, पण आज आपण जरा वेगळ्या टाईपचे मोदक बघणार आहोत. आज मी आलेलो आहे ताराबाई पार्क या एरियामध्ये मोदकवाल्या बाईकडं, म्हणजेच आपण आलेलो आहे रेवती महाले मॅडम यांच्या घरी आणि आज आपण मोदक कसे तयार होतात हे बघणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. स्पेशल मोदक तुम्हाला आज बघायला मिळणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. सर्वात आधी शिकणार आहोत आंब्याच्या रसातला आंबा मोदक. सर्वात आधी आपल्याला सारणासाठी लागेल आंब्याचा रस, खोवलेला नारळ, साखर, तूप आणि मँगो इमल्शन. हा आपल्याला फ्लेवरसाठी आणि रंगासाठी वापरायचा आहे. आंब्याचा रस हा मी सीझन मध्ये करून ठेवलेला घरचा. हा, मँगो पल्प म्हणू शकतात किंवा आंब्याचा रस मी एअरटाईट कंटेनर मध्ये स्टोअर करून ठेवलेला. 1 टेबलस्पून तूप, साजूक तूप वापरलेलं जास्त चांगलं. मी इथं साजूक तूप वापरते आहे. तूप आपलं गरम झालेलं आहे. त्यात आता आपण 1 वाटी खोवलेला नारळ घातला आहे. तो आता या तुपावर आपल्याला थोडासा परतवून घ्यायचा आहे. रंग बदलू नाही द्यायचा, फक्त नारळातलं जे मॉइश्चर आहे ते जरा आपल्याला कमी करायचं आहे. 4 ते 5 चमचे आंब्याचा रस घालणार आहोत, कारण जास्त रस झाला तर सारण आपलं पातळ होऊ शकतं, म्हणून 4 किंवा 5 चमचे आपलं रस भरपूर होतो. आता हे मिक्स करून घेऊया. जरा घट्ट होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे. जर तुमचं मिश्रण जास्तच पातळ झालं तर तुम्ही यात तांदळाचं पीठ 1 किंवा 2 चमचे घालू शकता. तांदळाच्या पिठामुळे यातलं मॉइश्चर ॲब्झॉर्ब होऊन जातं आणि सारण तुमचं कोरडं तयार होतं. पण हे तेव्हाच करा जेव्हा तुमचं सारण पातळ झालं असेल तरच. आता यात मी घालते आहे 2-3 ड्रॉप मँगो इमल्शन. यात कलर आणि आंब्याचे टेस्ट येण्यासाठी. खूप नाही, अगदी 2-3 ड्रॉप पुरे होतात. हे सारण आता आपलं बऱ्यापैकी ड्राय झालं आहे. यात मी आता घालते साखर. साखर मी नारळाच्या अर्धी वाटी घेतलेला आहे. खोवलेला नारळ 1 वाटी होता, साखर मी अर्धी वाटी घेतली. हे पुन्हा थोडं 5 मिनिटं आपण परतवून घेऊया, मग आपलं सारण तयार आहे. इथं बघू शकता सारण आपलं बऱ्यापैकी ड्राय झालेलं आहे. हे करायला मला जवळपास 10 ते 12 मिनिटं लागले आहेत. आता हे आपण थंड होऊ देऊयात आणि उकड घेऊन घेऊया, तांदळाची उकड. आता आपण उकड घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 कढई घेतलेली आहे. त्यात आपल्याला सर्वात आधी तूप घालायचं आहे. मी इथं 2 चमचे तूप टाकत आहे. आता आपण हा आंब्याच्या रसातला मोदक बनवत आहोत, त्यामुळे इथं आपल्याला पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे. त्यामुळे मी जेवढं इथं पीठ घेतलेलं आहे, जेवढं तांदळाचं पीठ तेवढंच आपल्याला 1 वाटी इथं आंब्याचा रस घ्यायचा आहे. अगदीच लागलं तर आपण थोडंसं पाण्याचा फक्त सपका मारणार आहोत उकड घेताना. तूप आपलं गरम झालेलं आहे. त्यात मी आंब्याचा रस घालून घेते आहे. यातच मी आता थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे. मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानेच घाला आणि पाणी अगदी थोडं पाणी घालते आहे मी. तुम्ही बघू शकता तिथं. याला 1 उकळ येऊ देऊया. या रसातच मी हा मँगो इमल्शनचे पुन्हा 3-4 ड्रॉप टाकते आहे. हे बघा, रसाला आपली उकळ आलेली आहे. आता गॅस लो फ्लेम करून मी तांदळाची पिठी घालते. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
उकड आपली व्यवस्थित मिक्स झालेली आहे. याला 5 मिनिटं वाफेवर कमी गॅस करूनच ठेवायचं आहे. 5 मिनिटं झालेले आहेत. मी इथं गॅस बंद करत आहे आणि याच वाफेत आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं असंच राहू द्यायचं आहे. आतली जी वाफ आहे त्यात ते पीठ व्यवस्थित शिजेल. उकड आपली झालेली आहे. 10 ते 15 मिनिटं मी याच वाफेत होऊ दिली. आता आपण ही उकड मळून घेऊया. उकड मी एका परातीत काढून घेते. आता आपल्याला ही मळून घ्यायची आहे. खूप जास्त गरम असताना मळू नका. हाताला सोसेल एवढं गरम असताना ही मळायची आहे. थोडं वाटलं तर पाण्याचा हात लावून मळू शकतो. उकड व्यवस्थित चांगली मळून घ्यायची आहे, जेणेकरून त्यात कुठे गिठळी राहिली नको पाहिजे. जेवढी उकड चांगली मळली जाईल तेवढा तुमचा मोदक सुबक आणि सुंदर होतो. कळ्या जास्त पडतात जर उकड तुमची व्यवस्थित झालेली असेल तर. मी थोडा तुपाचा हात लावून घेते आहे मळताना. मला थोडं पाणी लागेल. मी थोडं पाणी घेऊन पुन्हा चांगली एकजीव मळून घेते आहे. एक 5 ते 7 मिनिटं ही उकड आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायची आहे. हा आपला इथं गोळा तयार झालेला आहे. हे बघा, एवढी सॉफ्ट आपली उकड असायला हवी. आता आपण याचे गोळे करून घेऊया आणि मोदक बनवायला सुरुवात करूया. मी मीडियम साईजचाच मोदक बनवत आहे, त्यामुळे मी पेड्याच्या आकाराचे गोळे बनवून घेते. तुम्ही लहान मोठा तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता. इथं मी सारणाचे पण गोळे करून ठेवले आहेत. हे आंब्याच्या रसातलं जे मगाशी आपण सारण केलं होतं त्याचेही गोळे केलेले आहेत. आता आपण मोदक वळायला घेऊया. मी इथं हाताला लावायला पिठी घेतली आहे. तुम्ही तेल, तूप, पाणी काही घेऊ शकता. तुम्हाला जसं जमेल तसं घ्या. मला पिठाने जमतं म्हणून मी इथं तांदळाचंच पीठ घेतलं आहे. सर्वात आधी आपण कडेकडेने या पारीला आकार देत जाऊया. याची आपल्याला एक वाटी बनवायची आहे. पारी बनवताना मध्ये जरा जाळ ठेवायचा आहे आणि साईडला थोडं पातळ करून घ्यायचं एकसारखं, जेणेकरून आपल्या पाकळ्या पण मग व्यवस्थित एकसारख्या येतील. इथं माझी वाटी तयार आहे, तुम्ही बघू शकतात. या पद्धतीने वाटी बनवायची आहे. आता आपण कळ्या पाडूया. कळ्या पाडताना मोदकाला या 3 बोटांचा उपयोग करून कळ्या पाडायच्या आहेत. शक्यतो तुम्हाला जेवढ्या जवळ करता येतील तेवढ्या जवळ कळ्या पाडण्याचा प्रयत्न करायचा, अगदी हलक्या हाताने. हे बघा, ही अशी वाटी आणि कळ्या बघू शकतात. इथं माझ्या भरपूर कळ्या झालेल्या आहेत. आता मी मोदक बंद करते. हा झाला आपला आंब्याच्या रसातला आंबा मोदक. तुम्ही बघू शकताय किती छान कळ्या पडलेल्या आहेत. पुढचा मोदकाचा प्रकार तो म्हणजे मसाला पान मोदक. त्यासाठी लागणारे साहित्य आहे. सर्वात आधी आपल्याला लागेल पान क्रश. मी इथं पान क्रश घेतलेला आहे. हा रेडीमेड कुठल्याही केक शॉपमध्ये मिळतो. जर हा नसेल तर तुम्ही सरळ पान शॉपमधून मसाला पान आणून ते मिक्सरला ग्राइंड करून घेऊ शकतात. हे झालं आपलं पान सिरप, खोवलेला नारळ, साखर, तांदळाची पिठी, तूप, पाणी आणि मीठ
आणि इथं मी थोडासा पान इसेन्स घेतलेला आहे आणि एक पान फ्लेवरचा मोदक बनवत आहोत म्हणून थोडासा हिरवा फूड कलर, 1 चमचा तूप घालते. कुठलाही फ्लेवरचा मोदक बनवताना त्यात वेलची पावडर किंवा जायफळ पावडर वापरू नका. शक्यतो जो फ्लेवर आहे तोच आपल्याला ठेवायचा आहे, त्यामुळे जायफळ आणि वेलची पावडर वापरू नका. रेग्युलर मोदक जो बनवू त्यातच फक्त आपल्याला जायफळ पावडर आणि वेलची पावडर वापरायची आहे. आता हा खोवलेला नारळ मी घालते आहे. हा जरा 5 मिनिटं परतवून झाला की यात आपण घालूया हे पान क्रश जे घेतलेलं आहे आपण ते. एका वाटीला एक लहान प्रसादाची वाटी एवढा मी पान क्रश घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त स्ट्रॉंग लाईट फ्लेवर कसा हवा आहे तसं घेऊ शकतात. यातच मी आता साखर पण घालून घेणार आहे. आणि हे जरा आपण 5 ते 10 मिनिटं सारण कोरडं होईपर्यंत परतवून घेऊया. सारणाला आपलं जरा पाणी सुटलेलं आहे. आपण अजून 5 ते 10 मिनिटं याला घट्ट करून घेऊया थोडं. आता बघू शकतात सारण आपलं बऱ्यापैकी ड्राय झालेलं आहे. या स्टेजला मी आता इथं थोडंसं पान इसेन्स टाकते आहे आणि थोडासा फूड कलर इथं मी पान इसेन्स टाकते आहे 1-2 ड्रॉप. हे सारण आपलं तयार आहे. हे आपण थंड व्हायला ठेवूयात आता आणि उकड घेऊन घेऊयात. आता आपण पान मोदकासाठी उकड घेणार आहोत. त्यासाठी मी इथे एक कढई घेतली आहे. कढई आपली गरम झालेली आहे. त्यात मी 1 टेबलस्पून तूप घातलेलं आहे आणि मगाशी घेतल्याप्रमाणे जेवढे आपण तांदळाची पिठी घेतली आहे तेवढंच आपण पाणी घेणार आहोत. मी 1 वाटी तांदळाची पिठी घेतली आहे, त्याला 1 वाटी पाणी घेत आहे. यात आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालूया. पाण्याला उकळ आली की त्यात आपल्याला हे तांदळाची पिठी घालायची आहे. आपण पान मोदक बनवत आहोत त्यामुळे थोडासा पानाचा फील यावा म्हणून मी थोडासा इथं ग्रीन फूड कलर टाकते आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचा तर तुम्ही स्किप करू शकतात, पण मी इथं टाकते आहे. पाण्याला उकळ आलेली आहे. आता आपण यात तांदळाची पिठी घालून घेऊया. उकड व्यवस्थित मिक्स करून घेऊया. उकड आपली मिक्स करून झाली आहे. आता आपण 5 मिनिटं लो फ्लेमवर हिला ठेवूया. गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे. 5 मिनिटानंतर गॅस बंद करून आपण पुन्हा त्याच वाफेत त्याला 10 ते 15 मिनिटं शिजू देऊया. ही आपली पान उकड तयार झालेली ही मी व्यवस्थित मळून घेतलेली आहे. बघू शकता साधारण एवढी सॉफ्ट आपल्याला हवी आहे. आता याचे मी गोळे करून घेते. पेड्याच्या आकाराचेच मीडियम साईजचा आपण मोदक बनवणार आहोत. हे माझे गोळे तयार करून झालेत आणि इथं मी सारणाचे गोळे तयार करून घेतले. आता आपण मोदक वळायला सुरुवात करूया. पारी बनवून घेऊया आपण आधी. मी कडेकडेने हलक्या हाताने दाबत जाऊन याची एक वाटी तयार करणार आहे. वाटी आत जाड आणि वर कडेवर जरा बारीक या पद्धतीने बनवायची आहे. ही अशी वाटी. आता याला आपण कळ्या पाडून घेऊयात. कळ्या अगदी जवळ जवळ पाडण्याचा प्रयत्न करूयात. इथं बघू शकतात मी कळ्या अगदी जवळ जवळ घेते आहे. जेवढ्या कळ्या जास्त तेवढा मोदक तुमचा सुबक आणि सुंदर दिसतो. बघू शकता माझ्या 14 ते 15
कळ्या पडलेल्या आहेत. आता मोदकाला आपण बंद करून घेऊया. या पद्धतीने हलक्या हाताने फिरवत. हा झाला आपला पान मोदक तयार. बघू शकता किती सुंदर कळ्या पडल्या आहेत आणि किती सुबक असा आपला मोदक तयार झाला आहे. आपण मोदक उकडायला ठेवणार आहोत. त्यासाठी आधी मी चाळणी घेतली, त्याला तेल किंवा तूप लावून घ्या जेणेकरून मोदक खाली चिकटणार नाही. इथे एका भांड्यात मी पाणी घातलेलं आहे. पाण्याला उकळ आली की आपण मोदक उकडायला ठेवूयात. मोदक आपण आता उकळायला ठेवून घेऊयात. इथं माझे सर्व मोदक ठेवून झालेत. एक 15 ते 20 मिनिटं आपण याला चांगली वाफ येऊ द्या. गॅसची फ्लेम आपल्याला फुलच ठेवायची आहे. मोदक झालेले आहेत आपले 15 ते 20 मिनिटं वाफवून. बघूया. आता हे थोडं थंड झाले की आपण खाऊ शकतो. हे आहेत चॉकलेट मोदक. यात पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी मिळतील. हे मुलांसाठी रेनबो मोदक किंवा कलरफुल मोदक लहान मुलांना आवडतात. तर तुम्ही बघू शकतात आपला आंब्याच्या रसातला आंबा मोदकही झालेला आहे. मसाला पान फ्लेवरचा पान मोदकही झालेला आहे. असेच छान छान मोदक जर तुम्हालाही शिकायचे असतील किंवा खायचे असतील तर तुम्ही मला नक्कीच ऑर्डर करू शकतात. किंवा क्लासेससाठी तुम्ही मला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. माझा फोन नंबर आहे 70 20 80 64 74. किती रुपयाला? मोदक रेग्युलर मोदक जो आहे तो 22 रुपयाला एक नगावर आहे. बाकी जे फ्लेवर मोदक आहेत ते आहेत 23 रुपयाला. आणि हा जो आपला शाही मोदक आहे हा आहे 24 रुपयाला. चॉकलेट मोदक आहे 10 रुपयाला एक याप्रमाणे. तर हां, क्लासेससाठी फी आहे 2000 रुपये. यात तुम्हाला आता इथं जेवढे प्रकार दाखवले आहेत तेवढ्या प्रकारचे मोदक शिकवले जातील. 2 दिवसाचं मोदक वर्कशॉप असतं. यात तुम्हाला टिप्स, सगळी मोदकाबद्दलची माहिती, पीठ कसं बनवायचं, उकड कशी घ्यायची, इथून सगळी डिटेल माहिती दिली जाते. तर हां, पत्ता आहे माझा ताराबाई पार्क कोल्हापूर. मी घरातनंच क्लासेस घेते. जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तरी तुम्ही याच पत्त्यावर ऑर्डर करू शकतात. आणि क्लासेससाठी तुम्हाला काही अजून डिटेल्स माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती घेऊ शकतात. माझं इंस्टाग्राम पेज पण आहे कलाकारी बाय रेवती. त्या पेजला तुम्ही फॉलो केलं तर तिथूनही तुम्हाला याबद्दलची सगळी माहिती मिळेल. मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगते. माझा नंबर आहे 70 20 80 64 74 रेवती महाले. तर मित्रांनो, एवढ्या टाईपचे मोदक खायला मिळणं म्हणजे भाग्यच आहे. आणि गणपती बाप्पा तर खुश होतीलच. मी सुद्धा आधीच खुश झालेलो आहे. आणि प्रत्येक दिवशी प्रत्येक एक मोदक प्रसादाला तुम्ही करू शकता. प्रत्येक मोदकाची एक स्पेशालिटी आहे आणि ही खूप छान पद्धतीने मॅडमने सांगितलेली आहे. त्यातले 2 मोदक आपण शिकलेलो आहोत. त्याचबरोबर आणखीन मोदक शिकायचे असतील तर तुम्ही नक्की रेवतीज मोदक हाऊस या ठिकाणी भेट द्या. त्याचबरोबर त्यांच्या पेजला सुद्धा भेट द्या किंवा कोर्सही करू शकता. आपण टेस्ट करूया. ओके, शाही मोदक आहे हा. यामध्ये एकदम मस्त मस्त पदार्थ घातलेले आहेत बघा. खवा आहे, काजू आहे, वेगवेगळे ड्रायफ्रुट्स आहेत आणि त्यास म्हणूनच त्यांनी असं शाही असं नाव दिलेलं आहे. खाण्यासाठी थोडासा मला तुम्हाला दाखवण्यासाठी विस्कटावा लागला. वा, मस्त आहे. नक्की हा ट्राय करून बघा. त्याचबरोबर मला आंब्याचा मोदक ही ट्राय करायला आवडेल. त्याची आपण रेसिपी बघितलेली आहे बघा. सॉफ्ट झालेला आहे खूपच आणि सारण सुद्धा अगदी भरपूर घातलेलं आहे यामध्ये. आता टेस्ट करूया आपण. खूपच मस्त झाला हा. मात्र तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आंबावडी असते त्या टाइप मध्ये आतमध्ये सारण आहे आणि वर्ण जे कवच आहे ते सुद्धा खूप छान असं मऊ आहे. खूप भारी आहे. नक्की ट्राय करा.